नमस्कार मित्रांनो, MM इन्फो मध्ये तुमचे स्वागत आहे। EPS 95 पेन्शन धारकांसाठी पुन्हा एकदा मोठ्या चर्चेला सुरुवात झाली आहे। सरकार पुढे कोणती हालचाल करू शकते? 7,500 रुपये किमान पेन्शनचा निर्णय होणार का? उच्च पेन्शन अर्जांचे काय झाले आणि पुढील काही महिन्यात कोणते बदल दिसू शकतात? आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपलब्ध अधिकृत माहिती, संसदेमधील चर्चांमधून समोर आलेले मुद्दे आणि सरकारसमोर असलेले पर्याय समजून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे की EPS 95 पेन्शन धारकांनी सध्या कोणत्या गोष्टीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे। सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट, सोशल मीडियावर अनेकदा 7,500 रुपये पेन्शन मंजूर झाल्याचे संदेश फिरत असतात, पण EPFOने अशा दाव्यांना अधिकृत मान्यता दिलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे। सध्या EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन 1,000 रुपयेच आहे, मात्र अनेक वर्षापासून EPS 95 संघटना किमान पेन्शन 7,500 रुपये पेन्शन, महागाई भत्ता आणि वैद्यकीय सुविधा यांची मागणी करत आहे। यासाठी विविध आंदोलने आणि निवेदनेही देण्यात आली आहेत। उच्च पेन्शनबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर EPFOने मोठ्या प्रमाणावर अर्ज प्रक्रिया सुरू केली। अधिकृत माहितीनुसार लाखो अर्ज प्राप्त झाले होते आणि त्यापैकी जवळपास 99% प्रकरणांवर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याचे सरकारने संसदेत सांगितले आहे। याचा अर्थ काय? सरकार आणि EPFO सध्या उच्च पेन्शनशी संबंधित प्रकरणे पूर्ण करण्यावर भर देत आहेत। म्हणून अनेक तज्ञांचे मत आहे की उच्च पेन्शन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच किमान पेन्शन वाढीसारख्या मोठ्या निर्णयावर सरकार अधिक स्पष्ट भूमिका घेऊ शकते। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सरकार पुढे काय करू शकते? शक्यता क्रमांक 1, उच्च पेन्शन अर्जांचे पूर्ण निपटारा। अनेक अर्जदार अजून अंतिम पेन्शन गणनेची वाट पाहत आहेत, त्यामुळे हा विषय सरकारच्या प्राधान्यक्रमात राहू शकतो। शक्यता क्रमांक 2, EPS 95 निधीचा आर्थिक आढावा। किमान पेन्शन वाढवण्यापूर्वी आर्थिक परिणामांचा अभ्यास करणे आवश्यक असते, त्यामुळे सरकार आणि EPFO आर्थिक मूल्यांकन करू शकतात। शक्यता क्रमांक 3, पेन्शनधारक संघटनेसोबत चर्चा। दीर्घ काळापासून सुरू असलेल्या मागण्यांवर सरकार चर्चा करून काही मध्यममार्गी निर्णय घेऊ शकते। शक्यता क्रमांक 4, टप्प्याटप्प्याने सुधारणा। सरळ 7,500 रुपये पेन्शन जाहीर करण्याऐवजी सरकार काही टप्प्यांमध्ये सुधारणा लागू करू शकते। सध्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, फक्त अधिकृत EPFO किंवा कामगार मंत्रालयाच्या घोषणांवरच विश्वास ठेवा। जर तुम्ही उच्च पेन्शनसाठी अर्ज केला असेल तर तुमच्या अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासा। जुने दस्तऐवज, सेवा नोंदी आणि EPF संबंधित कागदपत्रे व्यवस्थित ठेवा। मित्रांनो, EPS 95 पेन्शन धारकांसाठी परिस्थिती निश्चितच महत्त्वाच्या टप्प्यावर आहे। 7,500 रुपये पेन्शन बाबत अजून अधिकृत निर्णय आलेला नाही, मात्र उच्च पेन्शन प्रकरणांमध्ये वेगाने काम सुरू आहे आणि पुढील काही महिन्यात सरकारकडून काही महत्त्वाच्या हालचाली दिसू शकतात। तुमच्या मते सरकारची पुढील चाल काय असावी? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इन्फो पाहत रहा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।